हॅलो एव्हरीवन. आज मी जो मला आत्ता एक क्लायंट आला होता. 25 वर्षाची मुलगी आहे, पंजाबी मुलगी. तर तिचा मी अनुभव आहे, त्याच्यावरनं मी एक छोटीशी इथे टीप देईन. हा खूप कॉमन प्रश्न आहे की आपण बऱ्याचदा माणूस माणसाला चेज करतो. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, तिचा तोच प्रश्न होता मला एक कॉमन, आणि खूप डीप कॉन्व्हर्सेशन झालं. त्याच्यानंतर तिने सेशन्स घेतले, पण त्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट अशी होती की हे असं का, तर नात्याला नाव द्यायला मुलं किंवा मुली का कचरतात. तर तिचं असं होतं की तिला ज्या मुलाबरोबर, ज्या मित्राबरोबर तिला कम्फर्टेबल वाटत होतं आणि त्या दोघांचे इंटरेस्ट सेम होते, खूप डीप कॉन्व्हर्सेशनमध्ये दोघं जायचे, गोल्स एकमेकांचे, सगळ्या गोष्टी ते शेअर करायचे. तर तिला त्याच्याबद्दल भावना होती. तिने एकदा विचारलं, त्यांनी सांगितलं की थोडा वेळ दे, मी इमिजिएटली उत्तर नाही देऊ शकत. दुसऱ्यांदा तिने घाई करून थोडासा वेळ दिला, पण घाई करून तिने विचारलं. आणि जस्ट हे व्हॅलेंटाईन्सच्या आधी झालं. सो तिचं हार्ट ब्रेक झालं की मॅम खरंच माझं चुकलं, मी का एवढं गडबडीत विचारलं त्याला पुन्हा. त्यांनी वेळ मागितला होता माझ्याकडे. तर माझं इथे सांगण्याचा उद्देश असा आहे की हे सगळ्या वयांमध्ये होतं. खरं तर नात्यांमध्ये नवरा बायकोंच्या सुद्धा होतं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या नात्यात असतील तरीही होतं, आणि बऱ्याच नात्यांमध्ये असं होतं. तर सांगण्याचा उद्देश असाच होता माझा तिथे. तिला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण मी एक गोष्ट नक्की सांगेन की एकतर तुमची मैत्रीच्या स्टेजपर्यंत तुम्ही असाल, आणि त्या व्यक्तीला स्पष्ट विचारल्यानंतरही ती व्यक्ती जर सांगत असेल की मला आता तरी त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे किंवा मला वेळ हवा आहे, तर पुन्हा ते विचारता तुम्ही एकदा दोनदा तीनदा, तेव्हा चेज करणं म्हणतो आपण. आणि ॲटलिस्ट स्पेशली नात्यांमध्ये जेव्हा तुम्ही चेज करायला जाता, तेव्हा बऱ्याचदा पॉसिबिलिटीज कमी असतात की ती व्यक्ती तुम्हाला मिळेल. त्यापेक्षा इन्स्टेड जगाच्या पाठीवर चांगले मित्र आणि मैत्रिणी भेटणं, तो फार मोठा एक सुंदर तुमचं सौभाग्य आहे. जर तुम्हाला चांगला असा मित्र मिळाला आणि मैत्रीण मिळाली, तर त्यांना तुम्ही लूज करू नका. त्यांना जर ती गोष्ट तुमच्याबद्दल वाटत नसेल, तर तिथेच थांबा आणि ती मैत्री मात्र चांगली कंटिन्यू करा. कारण तो तिच्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी उभा असतो. तो तिला समजतो, तिचे इमोशन समजतो, तिची काळजी घेतो आणि तीही त्याची काळजी घेते. त्यामुळे तिला कुठेतरी वाटणं स्वाभाविक होतं. अट्रॅक्ट झाली ती ऑटोमॅटिकली. सो चूक असं नाही म्हणता येणार, पण त्याच्यावर काम करावं लागतं. तर माझ्या मते सगळ्यात चांगली मी पहिली टिप देईन की चेस करायचं नाही आहे. जे नातं आहे, आणि जर तुम्हाला तिथे कुठे वाटलं की त्या व्यक्तीला मात्र हे विचारल्यानंतर कुठेतरी असं वाटतंय, तर तुम्ही एकदा प्रयत्न करा. त्यांना म्हणावं की ठीक आहे, आपण पुढे नको याच्यावर विचार करायला, आहे ती मैत्री राहू देत. पण दुसरी गोष्ट मी इथे सांगेन की नवरा बायकोंमध्ये जेव्हा होतं ते मात्र थोडंसं सिरियस आहे. तिथे मात्र तुम्हाला अजून नीट विचार करावा लागतो. तुम्ही चेस जर करत असाल, तुम्ही नवऱ्याच्या मागे असाल किंवा नवरा बायकोच्या मागे असेल, पण तुम्हाला हँडलच करता येत नसेल एकमेकांना, तुम्ही विचारत सुद्धा नाही आहात किंवा काही इंटरेस्टच दाखवत नाही आहात तुम्ही. एकच व्यक्ती करते आणि दुसरा मात्र नुसता वाट बघतोय की काही रिस्पॉन्सच फार हवा तसा मिळत नाही आहे, तर तसे सुद्धा कन्फ्युजन्स असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर त्यालासुद्धा चेस करणंच म्हणतो आपण. आपल्याला काही गोष्टी समजायला हव्या आहेत आत्ता. मग काय करायच्या आणि काय नाही करायच्या त्या सिच्युएशनमध्ये. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल, प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे आणि प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे. जर तुम्हाला असं कुठेही वाटलं की असं तुमच्या नात्यांमध्ये होतं आहे कुठल्याही, तर तुम्हाला क्लॅरिटी कॉल, फ्री जो क्लॅरिटी कॉल आहे तो पहिला बुक करा. पुढे जायचं असेल तर सेशन्स नंतर बुक करू शकता. पण या कन्फ्युजनमध्ये राहू नका, कारण कुठेतरी हार्ट ब्रेक्स होतात. आज तुम्ही तुमचे इमोशन्स सप्रेस करताय, पण उद्या कुठेतरी ते ब्लास्ट व्हायला वेळ लागणार नाही, आणि मग तेव्हा बाकीच्यांना कोणाला त्रास होण्यापेक्षा तुम्हाला खूप जास्त त्रास होईल. आणि तुम्ही जी इतकी अचीवमेंट केलेली असते आत्तापर्यंत, त्याच्यावर पाणी फिरेल असं नाही म्हणणार मी, पण कुठेतरी तुम्ही परत मागच्या बहावमध्ये जाता आणि मग कुठेतरी तर लो फील करता तुम्ही, आणि तुमचं लो एस्टीम होतं, सेल्फ एस्टीम तुमचं लो होतं तिथे. तर अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर तुमच्या इमोशन्स प्लीज सप्रेस करू नका. बोला कोणाशी तरी आणि क्लॅरिटी याच्यावर नक्की घ्या. स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.